मंडळी, आज आपण नॉनव्हेज पेक्षाही अप्रतिम बनणारी अशी वांग्याची रस्सा भाजी पाहणार आहोत. यासाठी वेगळे काही मसाले न वापरता घरच्याच मसाल्यापासून इतकी अप्रतिम वांग्याची भाजी बनते. जे नॉनव्हेज सारखं जेवण दुसरं कोणतं नाही असे बोलतात, त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. अशी झणझणीत वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी खोबरे घेतले आहे, ते भाजून घ्यायचे आहे. भाजून घेतल्यामुळे टेस्टही छान येते आणि कलरही भाजीला छान येतो. नंतर मी एका मिक्सरच्या जारमध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यासोबतच अद्रक आणि कोथिंबीरही घेतलेली आहे. याला छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. त्यासोबतच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरेही बारीक करून घेणार आहे. खोबरे फिरवण्यासाठी तुकडे करून घेतलेले आहेत. याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. पाहू शकता पेस्ट छान तयार झालेली आहे. खूपच बारीक ही नाही बनवायचे आहे खोबरे. पाहू शकता थोडेसे मोठी मोठी भरड अशीच मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. आता धुवून घेतलेली वांगी आपण कापून घेणार आहोत. हे पाहू शकता देठापर्यंत असे वांगे उभे कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला वांगे व्यवस्थित भरता येतील. आणि अर्धे देठ कापून घ्यायचे आहे, पूर्ण देठ ठेवायचे नाही, किंवा मग पूर्ण देठ ही काढायचे नाही. देठामध्येच भरपूर जीवनसत्व असतात, त्यामुळे पूर्ण देठ वांग्याचे कधीच काढायचे नाही. भाजीमध्ये ते ठेवायचे आहे. जास्त लांब ठेवण्यापेक्षा त्यामधले तुम्ही अर्धे कट करून घेऊ शकता. सर्व वांगे असे उभे कापून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण मसाला भरणार आहोत. मसाला बनवण्यासाठी मी सर्वात पहिले पहा एका बाउलमध्ये खोबरे घेतलेले आहे. त्यासोबतच त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूटही घेतलेला आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट, तसेच काळे तिखट, गरम मसाला आणि आपण बनवलेली भरड, लसूण आणि अद्रक कोथिंबीरची जी भरड बनवली आहे आपण ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यासोबतच चवीनुसार मीठही घ्यायचे आहे. या सोबतच तुम्हाला दुसरा कोणता मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, किंवा मग दुसरे कुठलेही मसाले न वापरता जेमतेम मसाल्यामध्ये ही भाजी खूप छान होते. नक्की ट्राय करा. आणि या वांग्यामध्ये पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे हा मसाला पूर्ण भरला की वांगे असे दाबून घ्यायचे आहे. त्यामुळे मसाला थोडासा घट्ट बसतो आतमध्ये. आणि वांग्याच्या आतमध्ये मसाला भरल्यामुळे एकदम अप्रतिम अशी भाजी तयार होते. मंडळी, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी घेतलेली वांगी थोडीशी मोठी आहेत, पण पूर्ण कवळी आहेत. यामुळे मसाला खूप छान आतमध्ये बसत आहे. खूप छोटी ही वांगी असली की मसाला खूप कमी बसतो, आणि जास्त मोठी वांगी ही भरल्या वांग्यासाठी घ्यायची नाहीत. या प्रकारे तुम्ही वांगे निवडू शकता. वांगे भरून तयार आहेत. एक गरम कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची. अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी थोडीशी ठेवलेली होती, ही या तेलामध्ये मी घालून घेतलेली आहे. थोडासा लसूण खरपूस लाल झाला की यामध्येच वांगे सोडून द्यायचे आहेत. पाहू शकता मी तेल भरपूर असे जास्त काही घेतलेले नाही, 2 चमचे तेल घेतलेले आहे. तरी सुद्धा वाफाळलेली वांगे खूप छान होतात. आणि यालाच तेल सुटते. आपण जो मसाला वापरला आहे खोबरे आणि शेंगदाणेचा कूट, यालाच आता तेल सुटते आणि एकदम अप्रतिम अशी भाजी तयार होते. पाहू शकता तेल खूप कमी आहे. आता यामध्येच आपण उरलेला मसाला घालून घेणार आहोत. मसाला तुमच्याकडे कमी उरला असेल तर यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूटही तुम्ही घालून घेऊ शकता. आता यामध्ये थोडेसे पाणी सोडून झाकून घ्यायचे आहे. आता सध्या मी थंडच पाणी सोडून घेतलेले आहे. थोडेच पाणी सोडायचे होते, त्यामुळे थोड्या वेळाने आपण जे पाणी थोडेसे जास्त सोडणार आहे ते गरम पाणी सोडणार आहे. त्यासाठी आपण थोडे गरम पाणी करून घ्यायचे आहे. पाहू शकता थोड्याच पाण्यामध्ये असं एकदम छान असं तेल सुटलेले आहे आपल्या वांग्याला. पाणी पूर्णपणे आटलेले आहे आणि वांग्याला तेल सुटलेले आहे. आता पाणी सोडण्यासाठी गरम पाणी सोडायचे आहे. तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करून घेत आहे. आणि वांगे झाकून ठेवलेले आहेत. बारीक गॅसवरती वांगे ठेवायचे आहेत.
आता यामध्ये आपण थंड पाणी घालायचे नाही, गरमच पाणी घालायचे आहे. वांगी छान परतली गेलेली आहे. त्यामध्येच मी आता गरम पाणी घालून घेणार आहे. जेवढे आपल्याला रस्सा हवा आपण पाणी घालून घ्यायचे आहे. मीठ मसाल्यामध्ये घातलेलेच होते, पण पाणी वाढवल्यामुळे जर तुम्हाला मीठ घालावेसे वाटले, मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. हे पाहू शकता, एकदम मस्त अशी रस्सा भाजी आपली तयार आहे. थोडीशी उकळी आली, वांगे तर शिजलेलेच आहेत, वाफेवरती शिजवल्यामुळे वांगे पूर्णपणे शिजलेले आहेत. एकदम अप्रतिम अशी रस्सा भाजी तयार होते. नक्की ट्राय करा आणि जाता जाता लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.